मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. काय हवंय बॉस? बॉस तसं घरात बायकोच बॉस असते म्हणा. करेक्ट आहे. अहो तुमचं मंगलसूत्र अहो तेच वाढवलंय ना, हा त्याच्यामुळेच आम्ही आलो इकडे. म्हटलं तुमच्याकडे सारे डिझाईन्स बघाव्या. हा बॉस वहिनी. ओ हळू 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 बोला. तुमचं लग्न झालंय ना? तुम्ही पुन्हा लग्न करताय? अहो नाही नाही नाही, तसं काही नाहीये. तुम्हाला वाटतंय तसं नाहीये काही. तुम्हाला लग्न म्हणजे पोरखेळ वाटला का? अहो आज याच्यासोबत केलं, उद्या माझ्यासोबत केलं. अहो तसं काही नाही, माझं ऐकून तरी घ्या. मग कसं आहे? मला काही ऐकायचं नाहीये. आधी लग्न झालं असताना पुन्हा लग्न करताय? अहो नाही नाही नाही, तसं काही नाही हो. ऐकून तरी घ्या माझं. अहो मी आतापर्यंत 21 स्थळं पाहिली, पण तुमच्यासारखी नाही पाहिली हो. अहो 24 कॅरेट सांगून खोटं गळ्यात मारताय. दुसरा कोणी असतं तर फसला असता, पण मी नाही फसलो. हो, हो. नाही, मला हे लग्नच करायचं नाहीये. केदार तू कशाला आलास? अरे मी आई 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 हे लग्न होऊ शकत नाही. या तुम्ही. आई आई पण आता 2 मिनिटापूर्वी तुमचाच तर होकार होता. मी दिला होता का? नाही ना. मग या आता. पण आता अचानक काय झालं? तुम्ही काय नाही म्हणताय? मलाच करायचं नाहीये हे लग्न. आमचा नकार आहे. चल रे दादा. अहो माझ्या नातीला नकार देणारा तू कोण आहेस रे? मीच हे लग्न मोडते. हा मोडणारच. तुमची मुलगी लाखात एक आहे, लाखात एक. आई तू जरा थांब. आपण शांतपणे बसून बोलूयात का? हो ना. हो. काय बोलताय? काय बोलायची गरज नाही आहे आता. तुमची मुलगी अरे सोन्यासारखी आमची मुलगी. तू काय तिला नावं ठेवतोयस? वेळेत लग्न झालं असतं ना तर एवढी मुलगी असली असती तुला. हा आमचा अपमान आहे. रेखाताई, आम्ही तुम्हाला मुलाच्या वयाबद्दल कल्पना दिली होती. फोटो ही पाठवले होते. मग काय? तुम्ही आम्हाला इथे अपमान करायला बोलवलत काय? अहो असं काही नाही, तसं आमच्या मनात सुद्धा नाहीये. आम्हाला हे लग्न नाही. मला हे लग्न मान्य नाही. तुम्हाला ओके असेल, परंतु आता आम्हाला या घरात सोयरीक करायची नाहीये. पहिल्याच भेटीत एवढा मनस्ताप, मग पुढे काय काय बघायला मिळेल आम्हाला? हा हो, पण तुमच्या मुलीचा आधीच प्रदीप,
यांचं काही म्हणणं असू दे, परंतु आपल्याला ह्या घरात सोयरीक करायची नाहीये. चला. अहो ऐका. कौशिकी, कशी आहेस? हे बघ बाळा, तुझ्या मुलीपासून तुला कोणी हिरावून घेत नाहीये. मला फक्त एवढं सांगावं असं वाटतं की तिच्यावरची बंधनं जरा कमी कर. कारण जितकी बंधनं जास्त ना, तितकी ती तुटण्याची शक्यता जास्त असते. काका, मी इराला कुठल्याही बंधनात अडकवत नाहीये. मी फक्त तिच्या आजूबाजूला एक कुंपण तयार करते, जस्ट टू प्रोटेक्ट हर. आणि यात काय चुकतंय माझं सांगा काका? खरं सांगू, मला कोणाशीही काहीही प्रॉब्लेम नाहीये, खरंच. पण शेखर मला इराच्या आयुष्यात नकोय. शेखर मला माझ्या आयुष्यात नकोय. यात काय चुकतंय माझं? हा, आज इराची जी अवस्था आहे ती कोणामुळे आहे सांगा मला? आज इराला बोलता येत नाही, तिला ऐकू येत नाही. कोणामुळे? शेखरमुळेच ना. आजही तो दिवस आठवला की खूप त्रास होतो काका, खूप त्रास होतो. मला आठवते त्या दिवशी इरा मला म्हणाली होती, बाय आई. आणि त्या दिवसानंतर मी तिच्या तोंडून आई हा शब्द सुद्धा ऐकला नाहीये काका. आजही आठवतोय तो दिवस मला. हिरा शेखर बरोबर फिरायला गेली आणि कौशिकी, कौशिकी, का घेऊन गेलास माझ्या इराला? अगं कौशिकी, मला खरंच कल्पना नव्हती, नाहीतर मी का घेऊन गेलो असतो इराला? कुठे घेऊन गेलास? एका न्यूजची टिप मिळाली होती मला, ती अर्जंटली कव्हर करायची होती. अगं आपल्याच न्यूज चॅनलसाठी मी न्यूज शेखर, एका बातमीसाठी तू इराच्या जीवाशी खेळलास शेखर.